संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंनी अजित पवारांकडे राजीनामा सोपवला। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। राजीनाम्याचा निर्णय अजित पवारांनी राखून ठेवल्याची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3 आरोपींची 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी, तर खंडणीच्या गुन्ह्यात विष्णू चाटेला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। शरद पवार गटाची 8 आणि 9 जानेवारीला मुंबईत बैठक, पक्षाची पुढील वाटचाल तसंच नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत निर्णय होण्याची शक्यता। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूर शिर्डी विमानतळाची कामं दिलेल्या मुदतीत गतीनं पूर्ण करा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या सूचना। देशभरात वाढतायत HMPV व्हायरसच्या केसेस, देशात सापडले 5 रुग्ण, केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क। ज्यादा परताव्याचे आमिष दाखवत टोरेस नावाच्या खासगी कंपनीकडून गुंतवणूकदारांची लाखोंची फसवणूक, तर वार्तांकनासाठी गेलेल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींवर कंपनीच्या दलालांकडून हल्ला। मुंबईत प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी बोलावली तातडीची बैठक, प्रदूषण कमी करण्यासाठी कठोर पावलं उचलली जाण्याची शक्यता। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढल्यामुळे राज्याच्या अनेक भागात थंडीची लाट, अनेक भागात तापमानाचा पारा 10 डिग्रीपर्यंत गेला खाली। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची घटना, प्रेम प्रकरणामुळे भावानं बहिणीला डोंगरावरून ढकललं, 200 फूट खोल दरीत पडल्यानं 17 वर्षीय मुलीचा मृत्यू। बातमीपत्राला सुरुवात करूयात। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षीयांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेऊन मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही मुंडेंनी राजीनामा देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला, तर भुजबळांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली। दरम्यान शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून नेत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेतली। धनंजय मुंडे यांनी चौकशी होईपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। धनंजय मुंडेंनी फेर ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। याची सगळी संशयाची सोय, याला राजकीय आशीर्वाद धनंजय मुंडेंचा आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे। सत्ताधाऱ्यांच्या गोटातून भाजप आमदार सुरेश धस यांनी सुद्धा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, तर गुन्हा सिद्ध होईपर्यंत मुंडे यांनी राजीनामा का द्यावा असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला। धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिन खात्याचं मंत्रिपद द्यावं। कन्फर्म्ड होत नाही की त्यांचा हात त्याच्यामध्ये कुठेही आहे, तोपर्यंत का राजीनामा त्यांनी द्यावा किंवा मागावा तरी आपण। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मनोज जरांगे यांच्या विरोधात बीडमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। जरांगेंनी घरात घुसून मारण्याची भाषा केल्यानं ओबीसी बांधवही संतापलेत, तर जरांगे यांनी देखील पलटवार केल्यानं नवा वाद सुरू झालाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ परभणीतल्या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना इशारा देत त्यांच्यावर बोचरी टीका केली होती। आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही। जरांगे यांच्या या वक्तव्याविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। छगन भुजबळ यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। हे जे आहे जरांगे हे जे पद्धतीनं बोलताय काय, हे काही बरोबर नाही, हे लोकशाही आहे, हे काही ठोकशाही नाही। पण मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना जशास तसं उत्तर दिलं। न्यायासाठी वन भटकतोय आणि धनंजय मुंडेचे कार्यकर्ते त्याला आरेरावी करून धमक्या देते। मग त्याच्या गुंडाला सरकारला असं वाटतं का कापी धिणून द्यावा, त्याच्या गुंडाला बोलवायचंच नाही, आम्ही काही गुंडाला बोलायचंच नाही काही। सर्वच नेत्यांनी संयमित भाषेचा वापर करण्याची आवश्यकता आहे, तरच इथली शांतता कायम राहायला मदत होईल। आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानामध्ये चढ उतार होतोय। उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यातही थंडी वाढते। तापमानात वाढ झाली असली तरी पुन्हा घट होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे थंडीचा कडाका वाढू शकतो असा इशारा हवामान खात्यानं दिलाय।
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे प्रामुख्याने राज्याच्या उत्तर भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भात पारा 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलाय. मात्र पुढील 2 दिवसात दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा जोर वाढून राज्यामध्ये पुन्हा तापमान वाढ होण्याचा अंदाज आहे. मुंबईकरांना पुढील 2 दिवस थंडीचा सामना करावा लागणार आहे. पुढील 72 तासात कोरड्या थंड वाऱ्यांमुळे मुंबईतील तापमानात घट होईल. मुंबईतील अनेक ठिकाणी तापमान पुन्हा 14 ते 15च्या खाली नोंदवलं जाईल. देशभरात महागाई दिवसेंदिवस असल्यानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय. दररोजच्या वापराच्या वस्तूंमध्ये 6 महिन्यात 20% वाढ झाली आहे, तर येत्या तिमाहीमध्ये आणखी 30% वाढ होण्याची शक्यता आहे. हिवाळ्यातील उष्णतावर्धक धान्य म्हणून बाजरीची भाकरी खाण्याकडे आरोग्य जपणाऱ्यांचा कल वाढलाय. वाढलेल्या मागणीनुसार बाजारामध्ये पुरवठा होत नसल्यानं बाजरीचे दर वधारलेले आहेत. परिणामी गव्हाच्या चपातीपेक्षा बाजरीची भाकरी महागात पडते. नाशिकच्या लासलगाव बाजारामध्ये लाल कांद्याच्या दरात सुधारणा होत आहे. बाजारामध्ये लाल कांद्याला कमीत कमी 1100 रुपये तर सरासरी 2500 रुपये दर मिळाला. मात्र दुसरीकडे सोलापूर बाजारात सरासरी फक्त 1900 रुपये दर मिळालाय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूर शिर्डी या विमानतळांची कामं दिलेल्या मुदतीमध्ये गतीनं पूर्ण करावीत अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्यात. वाढवण बंदर केंद्र आणि राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. देशातील सर्वात मोठी व्यापारी वाहतूक या ठिकाणाहून होणार आहे असं देखील फडणवीसांनी म्हटलं. रेल्वे बोर्डाच्या नव्या नियमानुसार मेल आणि एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना 4 जनरल डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणे रेल्वे विभागातून सुटणाऱ्या सर्व एक्सप्रेस गाड्यांना फेब्रुवारी अखेरपर्यंत डबे जोडण्याचं काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना जागा मिळणार असून त्यांची सोय होणार आहे. कोकणातील एक्सप्रेस बंद करून आता उत्तर प्रदेशातील गाडी चालवण्याचा घाट घातलाय. दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली असून त्यावेळेमध्ये आता कायमस्वरूपी दादर गोरखपूर रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे. दादरवरून थेट रत्नागिरीला जाणारी ही रद्द केलेली रेल्वे गाडी सुरू करण्याच्या मागणीसाठी प्रवासी एकवटले. पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी मार्गिकेचा निगडीतील भक्तिशक्ती चौकापर्यंत विस्तार केला जाणार असून त्याचं काम सुरू झालंय आणि यामुळे मुंबई पुणे महामार्गाच्या परिसरातील चिंचवड, आकुर्डी, निगडी या गावांसह चिखली, तळवडे, संभाजीनगर, शाहूनगर, यमुनानगर प्राधिकरण, रावेत, किवळे आणि मामोडी या गावांचीही कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 2264 सदनिकांच्या विक्रीसाठी काढलेल्या लॉटरीला सर्वसामान्यांचा चांगला प्रतिसाद मिळालाय. अखेरच्या दिवसापर्यंत 29,178 अर्ज आलेत तर 19,338 लोकांनी अनामत रक्कम भरून आपला अर्ज अंतिम केलाय. पंतप्रधान आवास योजनेतून आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील नागरिकांसाठी पुणे पालिका 4000 घरं बांधणार आहे. या नव्या योजनेमध्ये शहराच्या बाणेर, कोंढवा, धानोरी आणि हडपसर इथे बाजारभावापेक्षा कमी दरामध्ये घर मिळणार आहे. राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत देशभरात आयुष जिल्हा रुग्णालय उभारून त्या अंतर्गत राज्यात 14 स्वतंत्र आयुष जिल्हा रुग्णालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापैकी अहमदनगर, पुणे आणि नंदुरबार इथे 30 खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचं बांधकाम पूर्ण होऊन रुग्णालयाचं काम सुरू झालंय. राज्यात खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागानं विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी राज्यभरात जिल्हा स्तरावर पथकांची नियुक्ती करण्याचे आदेश आरोग्य विभागानं दिले आहेत. तपासणी करून आरोग्य सेवा आयुक्तांकडे अहवाल सादर करण्यात येणार असून त्यानंतर रुग्णालयांवर कारवाई केली जाणार आहे. मुंबई महानगरातील हवेची गुणवत्ता सुधारल्यानं भायखळा आणि बोरिवली या भागांमध्ये बांधकामांवर लावण्यात आलेली बंदी हटवण्यात आल्याची माहिती पालिका अध्यक्षांनी दिली आहे. मात्र वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्रकल्पांवर निर्बंध लावणार असल्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे. दादर येथील शिवाजी पार्क मैदानातील धुळीबाबत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन येत्या 15 दिवसात महानगरपालिकेनं तातडीनं निर्णय घ्यावा आणि कार्यवाहीला सुरुवात करावी असे आदेश कदम यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेत. तसंच 15 दिवसात पालिकेनं कोणतीही कार्यवाही न केल्यास त्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याबाबत निर्णय घेईल असंही सांगण्यात आलं. बेस्ट उपक्रमाची दुर्दशा झाली असून गेल्या 15 दिवसांपासून या संस्थेला कुणीही वाली नाहीये. बेस्ट उपक्रमाचे माजी महाव्यवस्थापक यांनी एकतर्फी पदभार सोडल्यामुळे अद्याप नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाहीये आणि यामुळे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे सध्या या पदाचा कार्यभार सोपवण्यात आलाय. पुण्यात आरोग्य सुविधेसाठी दिला जाणारा 7.5 कोटींचा निधी पालिकेकडे पडू नये. कोरोना काळात रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून हा निधी दिला गेला होता. मात्र अजूनही निधी तसाच बँक खात्यामध्ये पडून आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडं पाणी मिळवण्याचा निक्षारीकरण प्रकल्प पुनरुज्जीवित होण्याची शक्यता आहे आणि या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. मात्र प्रकल्पाला गती देण्याचे आदेश नुकतेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिले.
नॅक मूल्यांकनाबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अद्ययावत न करणारी महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांना कारवाईला सामोरं लागू शकतं. त्यामुळे महाविद्यालय उच्च शिक्षण संस्थांनी 15 जानेवारीपर्यंत माहिती अद्ययावत न केल्यास प्रथम वर्षाच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याचा इशारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं दिलाय.